पंकज आपली वाट पाहत आहेत तर नक्कीच व्यासपीठाशी संपर्क साधा. चला संपूर्ण मोबाईल्स तुमच्याकडे आहेत तर आपण लगेच पंकजशी आपण संपर्क साधा. विनंती असेल 25 मिनिटाचा अवधी असेल तुमच्याकडे. जर जास्त टाइम घेतला तर तुम्हाला फिल्डर आतमध्ये फिल्डर आतमध्ये घेतला जाईल आणि पंच देखील टायमिंग अलर्ट करेल. पंच पाहतो आपण अनिल टेंबे आणि प्रशांत फडके. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल ज्ञानेश्वर पाटील आणि नॉन स्ट्राईकला संदीप पाटील. ज्ञानेश्वर पाटील आणि संदीप पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. सलामीवीर धर्मवीर कर्मवीर अशी जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 5 षटकांचा सामना पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जय हनुमान नावडे संघ त्यांना फाईट करत असताना मात्र तिरंगा शिवकर संघ गोलंदाज तयार. पहिलाच बॉल वेगवान बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल सरळ मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. भन्नाट वेग होता चांगली लाईन 1:50चं टायमिंग असेल तुम्हाला 1:50 पर्यंत. त्यानंतर तुमचा एक फिल्डर हात घेतला जाईल. गोलंदाज तयार. सेकंड बॉल हा देखील लाईन चांगली आहे 30 लाईन. असं वाटतं का आपण रिप्ले पाहतो का काय वेगवान चेंडू तोच टप्पा 30 लाईन 30 दिशा आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. येथे 2-2. तसेच नावडे टीमसाठी केशव भोईर यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तिसरा बॉल हा बॉल अगदी शरीराचा वेध घेतला. एक चोरटी धाव म्हणावं लागेल. तिसऱ्या बॉलवरती मात्र श्री गणेशा पाहायला मिळते या टीमचा. तिरंगा शिवकर संघ पाहतो आपण बॅटिंग करताना आणि त्याच्या विरोधात त्याच्या अगेन्स्ट संघ पाहतो जय हनुमान नावडे संघ. तिसऱ्या बॉलवरती सिंगल आली. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली. आता मात्र संदीप पाटील असतील स्ट्राईक एंडला. चांगली फटकेबाजी करावी लागेल. मागील मॅच काय रोमांचक मॅच हर्षक मॅच आणि काय क्रिकेटचा थरार पाहायला मिळाला होता. सुरुवातीला वाटला होता जेव्हा 11 पेंदर संघ अगदी 2 षटकामध्ये तर जास्तीत जास्त 3 षटकामध्ये मॅच फिनिश करेल. परंतु सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये 14 धावा आल्यानंतर मात्र काही संघर्ष केला CSK करवले टीमने. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. या ओव्हरचा विचार केला तर लगातार 3 डॉट बॉल फेकले. एक विचार केला 1 धाव ती देखील बाईच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. म्हणजे 4 चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत. P1चं षटक म्हटलं तर पॉवर प्ले आणि पॉवर प्लेमध्ये फटकेबाजी पाहायला मिळते. इथं मात्र वर्चस्व गाजवले गोलंदाजांनी. गोलंदाज पाहतो आपण साहिल खानावकर. इथं मात्र एक्स्ट्रा कव्हरला मिस फील्ड केली चुकी केली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. हा येतोय चौकार. भरपूर मेहनत घेतली होती गोलंदाजी करताना मात्र ती मेहनतीवरती पाणी फेडलं गेलं. धावा बनत नव्हत्या. जास्तीत जास्त 2 धावा बनल्या असत्या परंतु 2 धावा तर एक्स्ट्रा गेल्या. चौकार मिळाला. चौकाराने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती लेफ्टी बॅटर पाहतो आपण समोर संदीप पाटीलला. इथं मात्र हुक केलाय फाईन लेगला क्षेत्र निवडलाय आणि हा येतोय उत्तुंग षटकार. फिल्डरने आणि चुकी झाल्यानंतर मात्र त्याचा जो आत्मविश्वास होता तो थोडा खालावला आणि शेवटच्या बॉलवरती एका मोठा फटका बसला त्याला. आणि शेवट समाप्ती झाला आणि शेवट जर विचार केला षटक समाप्त झाला 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या.
वरद खानावकर आले. सेकंड ओव्हरसाठी असेल वरद खानावकर. इथं मग विचार करावा लागेल. सलामीची जोडी अजूनही ज्ञानेश्वर पाटील आणि संदीप पाटील ही जोडी खेळताना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड ओव्हरसाठी वरद खानावकर असतील. गोलंदाज पेंद्रे एंडकडनं गोलंदाजी करणार. पेंदरगावचे जावई आहेत ते वरद खानावकर. पाहूया कशी कामगिरी करते. हाफ ट्रॅकेटचा बॉल. पंच आमच्याकडे वळतात. ऑफ स्टंप सोडून जाणारा हा चेंडू आहे आणि हा खराब चेंडू आहे. हॅट्रिकसाठी ओमकार भोईर यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. वरद खानावकर या गोलंदाजाला. हे गावचे जावई आहेत. बरेच आपण जावई पाहिलं या स्पर्धेमध्ये. रमेश तरे, नितेश कातारा देखील प्रथमचे मेवणे. यावेळेस मात्र ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. गॅप भरपूर मोठा गॅप आहे. भरपूर मोठा गॅप. अराउंड द कार्पेट चेंडू सरळ निघून गेला. चेंडू सीमा पार. 4 धावा. असेल यावेळेस माझा प्लिक केला. जबरदस्त डीप पाईन लेग चेंडू वेगाच्या गोळीने जातो. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. टू बॅक 2 चौकार आलाय. पाहूया तिसरा चौकार मिळेल का. और पिच चेंडू होता. चांगला पटका मिळतो. अराउंड कार्पेट अगदी वेगाने जातो. थोडंसं आउटपीट खराब पाहायला मिळते. तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. 2 धावा कंप्लीट केल्या बॉलवरती. 2 धाबीने मात्र टीमची धावसंख्या धावप्रकारावरती पाहायला मिळेल. 22 धावा. 22 हॅलो. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय आपण पाहतोय प्रवीण शेठ भोईर यांच्या माध्यमातून आमच्या मंडळासाठी 2222 रुपयाचे आर्थिक सहाय्य आम्हाला मिळालं. त्यांचं मनापासून आभार. तर प्रवीण दादा आपण या ठिकाणी आले असेल तर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावं व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. टीमची धावसंख्या 22 धावा. ओमकार भोईर यांच्या माध्यमातून आमचे जावई बापू वरद यांच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी 3000 आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. क्या बात आहे. त्या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमध्ये 2 खराब चेंडू पाहायला मिळाले. पहिला चेंडू खराब फेकला. त्यानंतर 2 चौकार लगावले. त्यानंतर मात्र डबल आली. पुन्हा एकदा वाईट चेंडूची. इथं मात्र लॉ फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. नचाकत ताकद आणि चेंडू गेलाय 4 धावांसाठी. हा येतो या ओव्हरचा तिसरा चौकार. केल्या 4 चेंडूंचा खेळ झाला. 4 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केल्या. गोलंदाज वरद खानावकर पाहतो आपण थोडासा महागडं ठरलाय. या ओव्हरमध्ये 3 चौकार लगावले फलंदाज ज्ञानेश्वर पाटीलच्याच बॅटमधून पाहिलं आपण 3 चौकार. थोडासा दबावाखाली नक्कीच जवळ मार बसतो. गोलंदाजाला नेहमीच दबावाखाली पाहायला मिळतं आणि तशीच परिस्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. सुरुवातीचा स्पेल पाहिला आपण साहिल खानावकर खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं खराब झाला आणि तिथून मात्र धावा यायची सुरुवात झाली. यावेळी मात्र ऑर्पिच चेंडू होता. अगदी ब्लॉकरमध्ये चेंडू होता. वेगवान चेंडू होता. प्लिक केला मात्र ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर तैनात होता. सिंगल कंप्लीट झाली 5व्या बॉलवरती. आणि टोटलचा विचार केला तर टोटल 28 धावा 28
सलामीवीर फलंदाज अजूनही एकही फलंदाज बाद झाला नाही. जमेची बाजू असेल तिरंगा शिवकर संघाची. अजून धावा बनवू शकतात. अजून त्यांची बॅटिंग लाईन भरपूर मोठी असेल आणि सलामीचे फलंदाज चांगली सुरुवात करून दाखवली. अंतिम बॉल असेल सेकंड ओव्हरचा. लेफ्टी बॅटर पाहतो आपण संदीप पाटीलला. 28 धावा धाव फलकावरती. सेकंड ओव्हरचा लास्ट बॉल. फुलटस बॉल अगदी समोर केलेला आहे. अराउंड कार्पट फिल्डर तैनात आहे. धाव मिळाली नाही. डॉट बॉलची सांगता. सेकंड ओव्हरच्या शेवटचा बॉल आणि 2 षटकाचा खेळ समाप्त. टोटल पाहिला तर 28 धावा. दोन षटकाचा खेळ झाला समाप्त. 2 षटकामध्ये 28 धावा धाव फलकावरती. भारत आणि साऊथ आफ्रिकामध्ये टेस्ट चालू आहे. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते दोन्ही संघाची. गोलंदाज तयार. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल कट केलाय. गलीमध्ये कट केला होता. फिल्डर तैनात होता. धाव मिळाली नाही. येते डॉट बॉल. खूप वेगवान चेंडू फेकायची याची क्षमता आहे साहिल खानावकरची. आपण पहिला स्पेल पाहिला. खूप चांगली गोलंदाजी सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी, चांगली टप्पा, चांगला नियंत्रण आपल्या गोलंदाजीवरती ठेवतो. भरपूर रनिंग देखील करतो. समोर ज्ञानेश्वर पाटील. यावेळेस मात्र फटका चांगला. अराउंड कार्पेट अगदी समोर केलेला आहे. वेगाने मात्र फिल्डराला फील्ड केला. थ्रो केला. फक्त सिंगल मिळाली या बॉलवरती. सिंगल मात्र धाव फलक पुढे जात असताना मात्र 29 धावा धाव फलकावरती. चांगला खेळ, चांगला क्रिकेट, चांगला मैदान पाहायला मिळते इथं. मैदानावरती सामना रंगतो. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूला जय हनुमान नावडे संघ त्यांना फाईट करीत असताना मात्र तिरंगा शिवकर संघ. नावडे संघाने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं तिरंगा शिवकर टीमला. आतापर्यंत दोन्ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि त्याच्यानंतर एकही विकेट गमावला नाही. एका बाजूला संदीप पाटील, दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर पाटील. दोन्ही सलामीवीर राईट हँड अँड लेफ्टी. गोलंदाज तयार. साहिल खानावकर. समोर संदीप. मोठा फटका बॅटच्या स्लॉट मध्ये आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतो षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 35 धावा. 34. लॉस्ट फॉर 0 विकेट. विकेट नाही गमावली आतापर्यंत. हा टार्गेट केला मात्र साहिल खानावकर या गोलंदाजावरती. त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये देखील अंतिम बॉलवरती षटकार मारला होता आणि इथे देखील षटकार पाहिला आपण. बॅटर पाहतो आपण. बॅटची कडा. फिल्डर दूर होता. धावसंख्या पाहतो आपण 35 धावा आहेत. लक्षात ठेवा. बॅटची इनसाइड हे जरूर लागली होती परंतु गलीचा फिल्डर तो अगदी दूरवरती होता आणि हा येतोय डॉट बॉल. चांगला क्रिकेट पाहायला मिळते. वारवर पलटवार देखील पाहायला मिळते. मोठे पटके आल्यानंतर मात्र कमबॅक देखील पाहायला मिळते. म्हणजे गोलंदाजाचं वर्चस्व, फलंदाजाचं वर्चस्व देखील पाहायला मिळते. असंच क्रिकेट मजा येते क्रिकेटमध्ये पाहायला. यावेळेस मात्र ब्लॉकरमध्ये चेंडूची पिके. अराउंड कार्पेट पुन्हा एकदा खेळून काढल्या. डीपमध्ये फिल्डर तैनात आहे. लॉंग ऑनचा फिल्डर अगदी वेगाने आला होता. थोडीसा फिल्डिंग थ्रो खराब होती. तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट झाली.
एका धावेने मात्र धावपणे पुढे जात असताना मग टोटल पाहायला मिळालं 36 धावा. 36 धावा पाहायला मिळतात. 36 सलामीची जोडी चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळते. रायटी लेफ्टी दोघी फलंदाज पाहायला मिळते. एका बाजूला ज्ञानेश्वर पाटील, दुसऱ्या बाजूला संदीप पाटील सलामीवीर. विकेट गमावला नाही आहे जमेची बाजू, परंतु इथून मात्र तुम्हाला थोडासा फास्ट करावं लागेल. तुमच्याकडे विकेट डकॉटमध्ये असतील मोठे. यावेळेस मात्र ऑन साईडला फिल्डर वेगाने दुसऱ्या टप्प्यावरती फील्ड करणार का? चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल. मैदान चांगलं आहे फिल्डिंगसाठी. अगदी जास्त इकडे तिकडे बॉल होत नाही. आउटफील्ड बघितलं गेलं तर 37 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि 37 धावा धावफलकावरती. डीजे पाटील काय चारही षटकं मात्र दोघंच खेळणार का असा प्रश्न देखील निर्माण झाला असेल. आणि वाट टायमिंग तुम्हाला लावलेला आहे. 10 मिनिटामध्ये 2 षटकं व्हायलाच व्हावी. 5 षटकामध्ये तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी असणार आहे. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी केली संघ पाहिला आपण आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमने. चिंचपाडा आणि नेरेबी संघ आले असतील तर आपण या पण संपर्क साधा. चिंचपाडा आणि खारघर संघ. गोलंदाज तयार असेल. चौथं षटक यश कानावकर. 3 षटकामध्ये 37 रन, 37 धावा. 9 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे. 9 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटक समाप्त करायचं आहेत. 37 धावा आतापर्यंत 3 षटकामध्ये. एकही विकेट गमावला नाहीये तिरंगा सेवकर संघाने. यश कानावकर तयार. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक. इथं मात्र वेगवान चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो आणि हा येतो पहिलाच डॉट बॉल. सुरुवात चांगली केली आहे. लँडलाईन टप्पा अचूक. चांगली गोलंदाजी. इथून मात्र मोठे फटकेबाजी करावे लागेल तिरंगा सेवकर संघाला. व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय. चेक करावे लागेल. यस फेल डिलिव्हरी. आता तुमचा रिव्ह्यू संपला आहे. जर सक्सेसफुल झाला असता तर आणखी बाकी राहिला असता, पण आता घेता येणार नाही आहे. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. सुरुवात चांगली केली आहे यश खानावकर या गोलंदाजांनी. पहिलाच बॉल येतोय डॉट. पुन्हा एकदा तसंच रिप्ले पाहतो की काय आपण. सेम टू सेम बॉल, तीच लाईन, तोच टप्पा. बॅक टू बॅक दुसरा येतो डॉट बॉल. गोलंदाज पाहतो आपण यश कानावकर. वैयक्तिक पहिला आणि संघाचं 4थं षटक पाहतो आपण. आता इथून मात्र सुरुवात. तुमच्याकडे 10 चेंडू शिल्लक असतील. 10 चेंडूमध्ये तुम्हाला हाणामारी करावी लागेल. चांगला टार्गेट सेट करावा लागेल.
तर यावेळी 2 वेळा झाला मात्र असं यश कानावकर आपलं यामध्ये टाईम देखील जास्त जातं. तर या अतुल म्हात्रे या ठिकाणी आलेत, कारगर शिवशक्ती कारगर संघाचे संघनायक. आणि आत्ता मात्र चिंचवाडा वाईट आहे. चला टॉस करू आपण लगेच. सर षटकाच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकी संपन्न करू. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. यश कानावकरची सुरुवातीची 2 बॉल डॉट फेकले, त्यानंतर सेम बॉल फेकायचा होता, थोडासा जास्त बाहेर निघाला, आला वाईट बॉल. 1 धाव मात्र ॲड केली जाईल टोटलमध्ये. टोटल पाहायला मिळेल 38 धावा. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, गॅप भरपूर मोठा आहे. बॉल पकडला यावेळेस मात्र अगदी वेगाने मात्र बॉलपर्यंत आला. फिल्डर पकडला, थ्रो केला. असं वाटलं होतं गॅप भरपूर मोठा आहे, थोडंसं आउटफील्ड बॉल स्लो झाला बाउंड्रीपर्यंत जाईपर्यंत. सिंगल मिळाली तर मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता मात्र संदीप पाटील याला मात्र फटकेबाजी करावी लागेल. दुपारचं सत्र पाहतो आपण, थोडीशी गरमी देखील भासत असेल, हवेची साथ देखील मिळत नाही फलंदाजांना. चांगली गोलंदाजी, चांगला खेळ पाहायला मिळते. संदीप पाटील स्ट्रायकरला फलंदाज पाहतो. 39 धावा, 39 धावा धावफलकावरती पाहतो आपण. पहिला सत्र. यश कानावकर गोलंदाज तयार, समोर संदीप पाटील. इथं मात्र पहा अराउंड कार्पेट ऑन साईडला अगदी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगान आलाय, सेकंडसाठी प्रयत्न केलाय आणि सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त चालाकी दोन्ही फलंदाजामध्ये. जवळजवळ 4था षटकापर्यंत दोघे खेळतात, तरी देखील सेकंड रन घेणं इतकं शक्य नव्हते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. आणि दुपारचं सत्र पाहतो, थोडीशी गरमी देखील भासतं त्यांना. आणि अशा परिस्थितीत मात्र दोघे हे थकले, दमलेत. यावेळेस मात्र गलीमध्ये चेंडू निघून जाते, फील्ड केला जातो, तोपर्यंत सिंगल मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते. 42 धावा फलकावरती लागल्या जातात. 42 रन्स, लॉस्ट फॉर 0 विकेट. अजूनपर्यंत आपल्याला 0 विकेट पाहायला मिळते तिरंगा शिवकर संघाचा. मागील मॅचमध्ये पहा किती विकेटवरती विकेट जीवा इलेव्हन पेंदर संघाचे पाठोपाठ विकेट जात होते, परंतु या संघाचे पहा काय दोघे कसे खेळतात आणि काय रणनीती आहे दोघांमध्ये. 42 धावा फलकावरती पाहतो आपण. पार्टनरशिप भरपूर मोठी केली आहे. मोठा फटका, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे, हवेची साथ नाही मिळत आणि पकडला जाईल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन, पहिल्या विकेटचं पतन. डीजे मात्र शिवशक्ती कारगर 5 षटकाची मॅच. 2 षटक पॉवर प्ले मध्ये असतील, 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल. चल नाणेफेकीचा कॉल जातोय. यस चिंचवाडा टीम निर्णय, डिसिजन इज पेंडिंग. ओके, चला थोडासा स्पीडअप घ्या. आपल्याला अवधी दिलाय त्या मिनिटामध्ये सामना समाप्त करायचा आहे. नवीन फलंदाज प्रेम गायकवाड. नावाजलेला खेळाडू, अनेक मैदानं गाजवलेला हा खेळाडू, तिरंगा शिवकर गावाचा नाव उज्ज्वल केलेला हा खेळाडू. नाव आहे प्रेम गायकवाड, 1 डाऊनचा फलंदाज. आता मात्र उरलेच काही चेंडू आहेत, त्याच्यावरती मात्र आक्रमक करावं लागेल दोन्ही फलंदाजांना. 42 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी पाहिली आपण. चार षटकाचा संपत झाला खेळ. 4 षटकामध्ये 42 धावा धावफलकावरती. आता अंतिम षटक असेल, हनामारीचे षटक, भैरवीचे षटक, स्लोगरचं षटक. गोलंदाज पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती संदेश हा गोलंदाज. समोर संदीप. जबरदस्त वाईट यॉर्कर
प्रत्येक गोलंदाजाने मात्र पहिला चेंडू अगदी जबरदस्त चांगला डिलिव्हर केला इथे यावेळेस मात्र, आणि जशीच गरज आहे त्याप्रमाणे मात्र चेंडूची हातळणी केली जातो. हा चेंडू देखील तेवढाच चांगला. प्रेम गायकवाड मात्र वाईट आहे, पंचांचा इशारा. पंचांनी पहिली पाहणी केली चेंडूची, चेंडू कुठे जातो नक्की, आणि पंचांनी मात्र दर्शवला का हा चेंडू खराब आहे, वाईट चेंडू आहे. थर्ड अंपायर वाईटसाठी असेल. अरे फिल्डिंग रिव्ह्यू आहे. कारण की आता बॅटिंग रिव्ह्यू संपलाय त्यांचा, फिल्डिंग रिव्ह्यू आहे. पंचांनी व्हाईट दर्शवला आहे. त्यांना चेक करायचं आहे का नक्की व्हाईट आहे की नाही. यस व्हाईट आहे, वाईट बॉल आहे. अंपायर डिसिजन इज ओके. दोन्ही संघाचा रिव्ह्यू संपलाय. आता दोन्ही संघाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. प्रेम गायकवाड सारखा फलंदाज नॉन स्ट्रायकीला पाहायला मिळते. हा पटका बॅटच्या स्लॉट मध्ये, बॅटच्या रनांमध्ये मिडल ऑफ द बॅट आणि पाठवलाय आउट ऑफ द पार. हा येतो उत्तुंग षटकार संदीप पाटीलच्या बॅटमधून. आपल्या वाटला दमलाय, थकलाय, सलामीचा फलंदाज आहे, परंतु लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधून उंची जास्त, लांबी देखील तेवढीच होती. संदीप पाटीलने मात्र दणाका लावला इथं मात्र, आणि धावसंख्या जाऊन पोहोचले षटकाराने 49 धावा, 49, लॉस्ट फॉर 1 विकेट. संदेश गोलंदाज तयार. यावेळेस मात्र मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत नाही कॅच ड्रॉप झाली आहे, तोपर्यंत मात्र सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. पहा, कॅच पकडली असती 2 धावा नक्कीच वाचवता आल्या असते आपल्या टीमसाठी, परंतु कठीण होतं. कॅच देखील भरपूर अंतर होता, हातावरती पडली, त्यानंतर मात्र गॅदर करू शकला नाही. कॅच ड्रॉप झाली, 2 धावा कंप्लीट झाल्या. अशा प्रकारे मात्र 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हाफ टॅकरचा बॉल इथं मात्र जबरदस्त चपराक पाहायला मिळाली. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय संदीप पाटीलच्या बॅटमधून आणखी एक षटकार. अंतिम ओव्हरमध्ये फटकेबाजी करतो. हा चेंडू मात्र वारंवार पलटवार, गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी केली आहे, कमबॅक केलं मात्र षटकारानंतर. अंतिम बॉल असेल. टोटल पाहतो आतापर्यंत 57 धावा. चौकार लगवला तर 61 धावा पाहायला मिळतील. षटकार लगवला तर 63 धावा. पाहूया किती आकडा असेल अंतिम बॉलवरती. हा वाईट आहे, 55 वाईट. 58 धावा, 58, लॉस्ट फॉर 1 विकेट. तिरंगा स्वीपर बॅटिंग करत असताना अंतिम बॉल पहिल्या 17 पैकाचा आहे, आणि तोपर्यंत धावा किती होतात तो टार्गेट सेट होईल तुमच्या समोर. इथं मात्र पहा, अगदी पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. अंतिम बॉलवरती आला आहे धनाका. आता टोटल सेट झाला धावसंख्या 64 धावा आणि 65 धावांचं लक्ष असेल. आणि पाहूया संदीप पाटीलच्या धावा किती बनवल्या आपल्या वैयक्तिक धावा. सुरुवातीला शांत होता, त्यानंतर मात्र अंतिम ओव्हरमध्ये धावा पाहिजे होत्या तशा धावा देखील बनल्या गेल्यात. 15 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी करणारा हा संदीप पाटील नॉट आउट राहिलाय. 5 षटकांचा सामना होता आणि तरी देखील तो आपला नॉट आउट पाहायला मिळाला. 64 मध्ये
15 मध्ये 40 धावा वैयक्तिक पाहायला मिळाल्या आणि त्याच्या जोरावरती तिरंगा शिवकर संघाने 5 षटकामध्ये बनवल्या गेल्या 64 धावा आणि 65 धावांचं लक्ष असेल या हनुमान नावडे संघासमोर. धन्यवाद मोहन पाटील सरांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. आपण लगेच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आकाची आहे. तिरंगा शिवकर संघाच्या माध्यमातून 5 षटकामध्ये धावसंख्या उभारल्या 64 आणि 65 धावांचं आव्हान असेल तो जय हनुमान नावडे संघासमोर. तर फास्ट केला आपण आज मेगा संडे आणि आज लकी ड्रॉ देखील आज देखील आहे. तर सर्व प्रेक्षक वर्गाला मी विनंती करतो लकी ड्रॉमध्ये आपले नाव नोंदणी या ठिकाणी चालू केलेली आहे. तर आमच्या दीक्षा जाधव मॅडम यांच्या माध्यमातून सातत्याने आज 3ऱ्या दिवसामध्ये लकी ड्रॉ मध्ये आपली नावं इथे टाकायची आहेत. आदरणीय आमचे रोशनदादा कोपरकर या ठिकाणी आले त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. जाऊया क्रिकेटच्या अथांग महासागरावरती इथे अवतरले हे क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण सलामीवीर जर्मन क्रिकेट संघ नावडे संघाची ही सलामीची जोडी 65 धावांची गरज असताना ही सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होते. पहिल्या पॉवर प्लेमध्ये इथे गोलंदाज सज्ज असतील. प्रेम बॅट्समन कोण आहेत? महेश आणि रुपेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. महेश यावेळी स्ट्राईक एंडला यूट्यूबच्या माध्यमातून आमचे प्रशांत दादा कानवकर आमचे सिनियर खेळाडू मॅच आनंद घेत असतील. स्वागत. नितीन दादा कोहली देखील अजय कोहली साहेब देखील मॅच आनंद घेत असतील. दर्या कोहली असतील आमचे प्रमोद असतील प्रशांत असतील प्रशांत कुटारकर मनपूर्वक स्वागत आहे. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. P1 मध्ये येथे गोलंदाजीसाठी सज्ज असताना 65 धावांचं आव्हान 13.00 ची सरासरी आहे. गाठाचे जिंकण्यासाठी जनमान्य क्रिकेट संघ नावडे संघाची सलामीची जोडी. चला टाइम अलर्ट इथं आपण टाइम चालू करतोय 25 मिनिटामध्ये. आता मात्र ही मॅच आपल्याला संपवायची आहे. 2:23 ला आपण पहिला चेंडू इथे यावेळी बॅटच्या स्लॉट मध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू चाललाय सर लॉंग ऑन सीमा पार कडक शॉट.
षटकार येतात, चौकार येतात, त्यावेळेस गोलंदाजावरती थोडासा दबाव हा येतच असतो. महेश सातत्याने पॉवर प्लेमध्ये खूप चांगला खेळ करत असतो, आपल्या टीमला सावरत असतो. करत असताना महेश नामक वादल मैदानामध्ये दाखल झाला. प्रेमवरती आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमणाची भाषा तो या ठिकाणी बोलत असताना पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट समोर टाकतात. ओरपी चेंडूचा खरपूस समाचार चेंडूला फेकून दिलाय, सरळ डीप काउ कॉर्नरच्या वर नेतोय. पुन्हा एकदा पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना दाफलकरचे धावा लागले गेले. एकूण 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 3 चेंडूचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या दाफलकरती 17, कारण 1 चेंडू वाईट होता. गोलंदाज सज्जम पुन्हा एकदा महेश खूप चांगला सेट झालाय. आता चेंडू त्याला मात्र या प्युअर मध्ये जणू काही फुटबॉल दिसू लागलेत. पुन्हा एकदा अगदी घुटना टेक 360 मध्ये सोटा मोडला गेला होता. नसीब भी बहादुर का साथ देता है दोस्तों. चेंडू सीमा पार वन्स अगेन 4 वापर केलाय. सुरेख फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे गोलीच्या वेगानं. एका टप्प्याने सीमा पार 4 धावा. चेंडू गेला फलंदाजी करणारा आपण खेळाडू महेश साठी टाळ्या हव्यात. खेळ इथे साकारत असताना संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहिली गेली तर तब्बल 25 रन्स 25 धावा धाव फलकावरती. वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला 24 धावींचा एक जबरदस्त खेळ इथे साकारत असताना इथं महेश या ठिकाणी बघतो खेळताना पाहतोय. खूप चांगला खेळ महेशच्या माध्यमातून. पुढील चेंडू फुलर लाईनचा हा चेंडू होता. पंचांच्या दिशेने वळताय दर्शवतात अनिल टेबे सर. कित्येक वर्षाचा अनुभव असणारा हा खेळाडू देखील होते, परंतु इथे आज पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सरांचा इशारा येतोय. इट इज वाईट बॉल. आणखीन एक चेंडू मात्र गोलंदाजाला फेकावं लागेल. 26 धाव्या धाव फलकावरती 65 धावांचं आव्हान होता. सुरुवात बेधडक बेमिसाल इथे सुरुवात करत असताना महेश ऑन साईड मध्ये खूप चांगलं खेळ करत असताना दिसत आहेत. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा प्रेमवरती आक्रमणाला सुरुवात केली आहे. मागणं थडत चाललंय हा षटक. बॅटची कडा लागली होती, परंतु कॅच पकडली असती तर मॅच तुमची मजबूत झाली असती, परंतु नशिबाची साथ इथे मिळते. फलंदाज महेश एका गोल्डन जुबली ओव्हरची समाप्ती. एक चांगला षटक राहिला टीम जयनमान नावड्यासाठी. एकूण धावसंख्या धावफल करते 26 वरती लॉस ऑफ 0 विकेट टीम जयनमान नावडे टीम. आदरणीय सन्माननीय जनार्दन शेठ नेरुरकर साहेबांचा या ठिकाणी आगमन होतोय. दादांना आम्ही विनंती करतो, जनार्दन शेठ साहेबांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रोहित दादा स्मृती चषक 2025 मध्ये जनार्दन नेरुरकर साहेब या ठिकाणी येत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पहिल्या षटकामध्ये सामना खुलं केलाय फलंदाज महेशनं.
आता मात्र संधी आली आहे या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तो नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज होता रुपेश, तोच फलंदाज आता स्ट्राईक एंडला आलाय. भीम मिसाईल सुरुवात केली, प्रेमच्या गोलंदाजीचा पृथक्करण पाहिला, खूप मागणं ठरला. संदेश येत आहे, संदेशला इथे मात्र कमबॅक करणं गरजेचं राहील. गोलंदाज सज्ज इथे सेकंड पॉवर प्ले मध्ये फेंदर एंड करणं गोलंदाज सज्ज. इथे चांगला फटका एक्झिक्यूट केला, डिप एक्स्ट्रा कमरला. क्षेत्ररक्षक आहेत फक्त एकच, नक्कीच रुपेशने हेरलाय की समोर आपला साथीदार चांगल्या लयमध्ये त्याला सूर मिळालाय, ताल मिळालाय. चेंडू मात्र त्याच्या बॅटच्या रडारमध्ये येत आहेत. त्या कारणास्तव त्याने डोका शांत ठेवून एक रन सिंगल करून डिफेन्स करून या ठिकाणी मात्र आमंत्रित केला या पॉवर प्ले सेकंड पॉवर प्लेमध्ये. इथे फलंदाज महेशला क्षेत्ररक्षण पास सजलं गेलं डीप लॉंग ऑन लॉंग ऑफमध्ये. टीम मिडके तैनात केलाय. हो, याच पद्धतीनं गोलंदाजी करायची आहे. डॉट चेंडू तुम्हाला जास्तीत जास्त फेकावे लागतील. महेश सुरुवात खूप बेधडक केली महेशनं, परंतु त्याला इथे शांत ठेवण्यासाठी गोलंदाज संदेशचं आक्रमण इथे आपण पाहतोय. सेकंड पॉवर प्ले संदेश नेक्स्ट बॉल. हॅप ट्रॅकर होता बॅटच्या रडारमध्ये, चुकीला माफी नाहीये मित्रांनो. जर तुम्ही अशा पद्धतीने गोलंदाजी कराल तर त्याच्यावरती नंबर निघतील 6. चांगले चांगले गाणी लावा दुपारच्या सत्रामध्ये. धावसंख्या पाहिली गेली, एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली 33, डबल तिरी धावफलकावरती. ॲप ट्रॅकरचा चेंडू होता. महेश म्हणतात तर क्रिकेटचा बाहुबली आहे. चेअरमन क्रिकेट टीम नावडे संघाचा तालणार आहे, संकट मोचक आहे. संघाला ज्या वेळी धोका असतो मग त्यावेळी ठोकम ठोक फलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने होत असते. यावेळीच ऑन साईडला केलाचा होता, परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये नव्हता. एक सिंगल्स बऱ्याच वेळानंतर ही सिंगल या ठिकाणी आली आहे. 34 धावा आहेत धावफलकावरती. पॉवर प्लेमध्ये पहिला पॉवर प्लेमध्ये खूप साऱ्या धावा येताना आपण पाहिल्या. रुपेश त्याच्या जोडीनं, त्याच्या साथीनं, त्याच्या भागीदारीनं एक चांगली बिग पार्टनरशिप इथे करत असताना गोलंदाज घ्या बॅटच्या रडारमध्ये फिर काऊन दिला. चेंडू स्क्वेअर लेग रिझन मध्ये अक्का गोला उछल कर बोला दमदार छे. चार दशकामध्ये धावसंख्या 40, 65 बनवायच्या 25 धावांची अद्याप गरज. मॅच बॉल होतोय. आमचे लहान प्रेक्षक वर्ग, आमचे खेळाडू व्हॉलेंटियरचे काम करतात, त्यांचा आम्ही आभार मानू. थँक्यू. रुपेश देखील ते थांबायचं नाव घेत नाहीये. महेश जर मारू शकतो तर मी का नाही. पुराणा चावल नक्कीच मैदानावरती चमकत असताना पुन्हा एकदा टॅप करतायत. डॉट चेंडूची सफर. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जनमान नावडे संघ जाऊन टिपतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती लॉस ऑफ 0 विकेट, 40 धावा धावफलकावरती. उर्वरित समीकरण येऊन ठेवते. येणारे चेंडू 18 आणि 25 धाब्यांची गरज आहे टीम नावडे संघाला. गोलंदाजी ते मात्र विकेट टेकन गोलंदाजी करावी लागेल. तिसरं अस्त्र.
12th मॅन गोलंदाजाचे नाव माहीत नाहीये. क्या बात आहे. चौधरी आम्ही म्हणू शकतो कारण त्यांचा सरनेम चौधरी आहे. सुजल सुजल 12th मॅन नक्की शिवकरचाच आहे ना बाबा तो. चला 41 धावा दाफलकावरती स्ट्राईक एंडला आपण रुपेशला पाहतोय. 65 धावेचं आव्हान पार पाडायचं आहे. समोरच्या दिशेने चांगला फटका गॅपमध्ये चालला चेंडू गोलीच्या वेगानं. क्षेत्ररक्षक आहेत. हो गरज नाहीये अति काही संकटात नाही. फक्त मिळेल सिंगलच्या बरोबरीने संघाचा पुढे सरकतोय. 42 धावा दाफलकावरती. एक रणनीतीने ते गोलंदाजी करावी लागेल. सापलं रचावं लागतील. एक बिग पार्टनरशिप बनत चालेल मैदानावरती. महेश बॅटच्या रडार मध्ये समोर दिलाय चेंडू ठेवणार नाही. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज महेश. षटकार. केले जातात. महेश नामक फलंदाज इथे आक्रमक होत आहेत. हो इथे मनोवैज्ञानिक दबाव तंत्र येतोय. इथे 49 धावा आहेत फलकावरती. 65 धावांचा पिछा करत असताना नक्कीच महेश कुठेतरी आयोजकांचा वेल वाचवण्याचा करण्याचा तो प्रयत्न करतोय. 16 चेंडू 16 धावांची गरज. समोर फलंदाज महेश मध्ये क्षमता आहे सामना लवकर संपवण्याची. परंतु चेंडू हवेच्या लाटांवरती. चेंडू सेफ झोन मध्ये पडतोय तोपर्यंत खराब थ्रो येतोय. परंतु घर फिरले की घराची वासे देखील फिरत असतात. अशाच पद्धतीने ते आपण पाहिलं. 3 धावा आल्या. 3 धावाच्या बरोबरीनं नावडे टीमच्या एकूण धावसंख्या धावफलकावरती 50 धावा कंप्लीट होऊन 52 धावा धावफलकावरती. आणि दोन्ही खेळाडू असतील मग महेश असेल रुपेश असेल या भागीदारीसाठी नावडे टीम टाळ्या हव्यात. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. यूट्यूबच्या माध्यमातून नावडेचे समर्थक देखील टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्यासाठी देत असतील. समोर फलंदाज रुपेश आडव्या बॅटनं चेंडू हवेच्या लाटेवरती. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. मी म्हणेन सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलं टीम नावडेनं. थकवा जाणवतो महेश. 3 षटकानंतर आम्ही तुम्हाला पाणी घेऊन येऊ. आंतरराष्ट्रीयमध्ये 50 षटकांच्या मॅचेसमध्ये 17 ओव्हर नंतर पाणी येत असतो. ग्रामीण क्रिकेट आहे. 5 षटकामध्ये 2 षटक झाले की फलंदाजांना मात्र लगेच ताण लागते. फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे. आदरणीय सन्मान्य जनार्दन शेठ नेरुरकर साहेबांच्या माध्यमातून मंडळासाठी 2000 रुपयाचा धनादेश. मनपूर्वक आभारी. चला 3 षटकांचा खेळ समाप्त. पाणी घेऊन चला आपण 12th मॅन. तोपर्यंत आपण मंचकावरती पाहुण्याचा शुभ सन्मान करूया. शुभम दादा भोईर यांना विनंती करेन की आपण आमच्या काकांचा शुभ सन्मान. काका या आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. जनार्दन शेठ नेरुरकर सातत्याने ज्या वेळेस मग तलोजा मजकूर असो पिसारवे असो पेंधर असो पिठाले असो इथे सातत्याने ते क्रिकेट पाहण्यासाठी येत असतात. एकूण धावा पाहिल्या तर 53 13 किंवा 12 धावांची गरज असेल. 12 चेंडू 12. चला व्यासपीठावरती आपण शुभम यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण काकांचं करतो शुभ सन्मान. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि स्पर्धेची आठवण राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन काकांचा शुभ सन्मान. थँक्यू काका आपण या ठिकाणी आलेत. चला चिंचपाडा टीम आपण तयारीत राहा कारण आपला निर्णय पेंडिंग मध्ये होता. चिंचपाडा टीम निर्णय काय तुमचा? चिंचपाडा टीम निर्णय काय? चला क्षेत्ररक्षण स्वीकारले तर फलंदाजासाठी आमंत्रित केलं ते मात्र शिवशक्ती कारगड संघाला. चला खेळाडू कक्षामध्ये आपण कारगड संघ आपण यायचं आहे कारण बेलवली या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय शिवशक्ती कारगड संघांनी एका अतुलनीय कामगिरी केली. सुपर 3 मध्ये प्रवेश त्यांनी दाखल केला. 2025चा हंगाम सध्या तरी शिवशक्ती कारगडच्या बाजूनं घुमताना दिसतोय. बारा चेंडू 12 धावांची गरज. वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला महेश
13 मध्ये 41 धावा या एकट्या महेश आपण या ठिकाणी पाहतो. पण आजच्या स्पर्धेची पहिला अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरणार का? मॅन ऑफ द सिरीजसाठी ती LCD अंकुश दादा नेरुरकर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आली आहे. टॅपिंग क्रिकेट सन्मान दिला. चेंडूला फक्त सिंगलच्या बरोबरीनं स्ट्राईक एंडवरती ज्यानं धावसंख्येचा पाऊस पाडलाय, परंतु महेशला ते चालून संधी आलेली आहे. परंतु पाहू या संधीचा तो फायदा उचलू शकतो का? कारण हाफ सेंचुरी करण्याचा विक्रम या मैदानावरती तो करणार का? गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज आपण पाहतोय संदेश. बॅटची कडा गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीनं संघ पुढे टेपतोय. एकूण 55 2 पंजे इथे लागताना स्कोरबुक मध्ये आपण पाहतो एक बिग पार्टनरशिप. अद्याप देखील एकही फलंदाज बाद करता आला नाहीये शिवकर संघाला. गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी खूप खराब राहिली. सुरुवातच बेधडक केली. महेशनं आक्रमणालाच सुरुवात केली. चांगला फटका जबरदस्त क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक इथे दाखल केलाय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. चांगला फटका होता अगदी गॅपमध्ये. पण हा फटका आपण पाहिला. धावसंख्या लागली गेले धाव फलकावरती एकूण 57 57 धावा धाव फलकावरती 65 धावेचा पिछा करत असताना टीम नावडे संघ चांगला खेळ करत असताना इथे क्लान्स करता चेंडू चालेल स्कोर लेग रिझनमध्ये एकच धावच्या बरोबरीने 58 धावा धाव फलकावरती येतात. 7 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. महेश आहे स्ट्राईक एंडवरती. एक जबरदस्त आक्रमक शैलीचा हा फलंदाज मैदानावरती चांगला खेळ करत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू यावेळेस देखील फटका चांगला आहे. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि पंचांचा नोचा इशारा येतोय. सोने पे सुहागा मिळतील या चेंडूवरती 5 रन आणि येणारा चेंडू असेल फ्रीट. संख्या धावा फलकावरती पाहिल्या तर 62 धावा धाव फलकावरती. अद्याप देखील 3 धावांची गरज. सेंचुरी हाफ सेंचुरी लागेल का? परंतु नाही आहे. बॅटच्या रडारमध्ये नव्हता हा चेंडू. फ्रीटचा चेंडू बॅटकट होती. येस पंचांच्या दिशेने सांगतात की बॅटकट होती. 63 धावा झाल्यात. अद्याप देखील 2 धावांची गरज आहे. माफ करा स्कोर इज लेवल. 64 धावा झाल्यात. परंतु इथे आपण पाहतोय की चेसिंग स्पर्धेचा नियम इथे मात्र लागू होत आहे की चेसिंग तुम्हाला कंपल्सरी आहे. वाईट आणि या स्पर्धेमध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केला आहे. अभिनंदन जनमन नावडे संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला आहे. 1 मॅन आर्मी महेश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हकदार. तर काका आपण ताबा आपल्या शुभ असते पण मॅन ऑफ द मॅच देऊन चला.